तुम्हाला असं वाटतं का, की लोक तुमच्याकडून खूप अपेक्षा करतायत किंवा तुम्ही स्वतः लोकांकडून खूप अपेक्षा करताय? त्याचं कारण आहे, की तुम्हाला प्रत्येक गोष्ट परफेक्ट हवी असते. तुम्हाला जशी पाहिजे तशी हवी असते. आणि जेव्हा तुम्हाला असं दिसतं, की ही गोष्ट होत नाहीये किंवा तुमच्या एक्स्पेक्टेशन्सनुसार होत नाहीये किंवा बऱ्याच जणांना असं वाटत असतं, की ती गोष्ट जेव्हा मी करतोय, तेव्हाच ती परफेक्ट असते आणि जेव्हा ती गोष्ट दुसऱ्या कोणी करतंय, तेव्हा ते वेगळ्या पद्धतीने करतात, तर ती तुम्हाला पटत नाही. सो दिस इज ऑल कमिंग आउट ऑफ द परफेक्शनिस्ट ट्रॉमा. जेव्हा तुम्हाला सगळं काही परफेक्ट हवं असतं, तेव्हा तुम्हाला खूप जास्त त्याचा त्रास होतो. अशा वेळेस काय करायचं? एक्स्पेक्टेशन्स ठेवायचेच नाहीत का? नाही. त्यात ते कधी पॉसिबल होणार नाही. कारण तुमच्या नेहमी अपेक्षा तुमच्या स्वतःकडून असणार आहेत आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून असणार आहेत. आणि त्यामध्ये आपल्याला खूप सारा त्रास होतो. सो जेव्हा तुम्ही ह्या अपेक्षा ठेवताय, तेव्हा अनरिअलिस्टिक एक्स्पेक्टेशन्स म्हणजे हा किती रिअलिस्टिक आहे? एखादा माणूस तुमच्यासारखंच सगळं काही करू शकेल का? नाही. प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येकाची वागण्याची पद्धत असते. प्रत्येकाला स्वतःच्या कॅपॅसिटीनुसार तो वागत असतो. सो जेव्हा तुम्ही स्वतःपासून खूप जास्त अपेक्षा ठेवतात, जेव्हा तुम्ही स्वतःलाच बंबाड करत असता, बर्डनमध्ये ठेवत असता, की मला हे असंच हवंय माझ्या आयुष्यामध्ये, तेव्हा तुमच्या लोकांकडूनही अपेक्षा वाढतात. जेव्हा ह्या लोकांकडून तुमच्या अपेक्षा वाढतात, जेव्हा ते लोक ती तुमची अपेक्षा पूर्ण करत नाही, तेव्हा तुम्ही दुःखी होतात. आणि हे सायकल कंटिन्युअसली चालू राहतं. पण आत्ता हा टाईम आहे, की हे आयडेंटिफाय करा. हे ओळखा, की मी अपेक्षा जास्त ठेवतीये लोकांकडून, तर याचा सोल्युशन काय? याचं उत्तर काय? याचं उत्तर हे आहे, की तुम्ही त्या अपेक्षा ठेवताना किती वाजवी आहेत. अनरिअलिस्टिक नसताना त्या किती वाजवी आहे हे दोघांच्या पर्स्पेक्टिव्हमधून समजून घ्या. एक्झाम्पल आहे, की तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून एखादी गोष्ट हवी आहे. ती गोष्ट तुम्हाला ती मिळत नाहीये. तर तुम्ही विचार करा, की ही गोष्ट तो देऊ शकतो का? ओके. हे एफर्ट्स, हे प्रयत्न विचार करण्याचे आपण घेत नाही. लोकांना जस्ट ब्लेम करतो आणि लोकांना जस्ट दोषी ठरवतो. आपल्या दुःखाचं कारण ते आहेत असं म्हणून आपण ते कधी चेंज होतील याचं वाट बघत बसतो. आणि त्यातच आपलं हे पॅटर्न, हा जो दुःखी राहण्याचा जो पॅटर्न आहे तो रिपीट होत राहतो. सो तुम्हाला जे हवंय त्या व्यक्तीकडून ते त्याला देणं पॉसिबल असेल, पण त्याची द्यायची इच्छा नसेल किंवा ते तेवढं तुम्हाला कॅपेबल समजत नाहीये. सो ह्या बऱ्याच साऱ्या थिंकिंग पॅटर्न त्यातून निघून निघतील. सो त्याचा विचार करत बसताल तर परत तुम्ही दुःखी होताल. सो इन्स्टेड ऑफ ऑल दिस, तुम्ही जेव्हा शांत बसता आणि समजून घेता, की मला जे हवंय ते योग्य वेळी, योग्य व्यक्तीकडून मला मिळत जाणार आहे. एक्झाम्पल, तुम्हाला एखादा सपोर्ट हवा आहे. आता तुम्हाला सध्या जी गोष्ट करायची आहे त्यासाठी सपोर्ट हवा आहे. तुम्ही एकाच व्यक्तीला कॉन्सन्ट्रेट करताय, तो व्यक्ती तुम्हाला सपोर्ट देत नाही, सपोर्ट देत नाही. जसं की तुमचं नवरा, समजा तुमची नवरा किंवा तुमची बायको तुम्हाला सपोर्ट करत नाही. हे जेव्हा तुम्ही विचार करतात, तेव्हा तुमची पूर्ण एनर्जी तिथे जाते, की त्यांच्याकडून मला तो सपोर्ट पाहिजे, तो मिळत नाही, मिळत नाही. आणि तसंच तुम्ही अजून गोष्टी अट्रॅक्ट करत राहता. पण जेव्हा तुम्ही बघता, की नाही, जरी माझा नवरा मला सपोर्ट करत नाही, तरी मला मेड्स आहेत, मला कामासाठी बायका आहेत, मला मशीन्स आहेत, वॉशिंग मशीन आहे किंवा स्ट्रोलर किंवा ज्या काही गोष्टी तुमच्या आहेत, ज्या की तुम्हाला हेल्प करतायत. सो ह्या गोष्टी तुम्हाला आहेत, की ज्या हेल्प करतायत. सो जेव्हा हे तुम्ही बघता, की मला ह्या गोष्टी हेल्प करतायत, तेव्हा तुम्ही सपोर्ट तुम्हाला मिळतोय, तेव्हा तुमचा फोकस तिकडे जातो आणि यू स्टार्ट अट्रॅक्टिंग. तेव्हा तुम्ही अशा गोष्टी अट्रॅक्ट करायला लागतात, की ज्या तुम्हाला अजून सपोर्टिव्ह आहेत. बऱ्याच वेळा तुम्हाला तुमची जी निगेटिव्ह थिंकिंग आहे, ही जास्त त्रास देते दुसऱ्या माणसांपेक्षा. ओके. इव्हन जर तुम्हाला असं वाटत असेल, की तुमची सासू-सासरे तुमच्यापासून काहीतरी अपेक्षा करतात आणि तुम्ही ते फुलफिल करू शकत नाहीत आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला खूप दुःखी समजताय. तर तेव्हा तुमची स्वतःची एक अपेक्षा आहे, की मी खूप चांगली सून बनायला पाहिजे. ओके. त्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. लोक अपेक्षा तुमच्याकडून ठेवणारच आहेत. कारण तुम्हीही स्वतः दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवताय. सो दिस इज म्युच्युअल. तुम्हीही लोकांकडून अपेक्षा ठेवणार आहेत. लोकही तुमच्याकडून अपेक्षा ठेवणार आहेत. पण त्या किती वाजवी आहेत? जर एखादा माणूस तुमच्याकडून खूप जास्त काम करण्याची अपेक्षा करतोय, तेव्हा तुम्हाला काय होतं? बर्डन फील होतं, की अरे मी ते काम करू शकत नाहीये. जेव्हा हे तुम्हाला बर्डन फील होतं, तेव्हा तुम्ही स्वतःला खूप चांगलं समजत नाहीत आणि त्यामुळे स्वतःला अजून डिटोरेटिंग म्हणजे लो सेल्फ इस्टीममधून तुम्ही अजून खराब गोष्टी करायला लागता. म्हणजे जेवढं पोटेन्शियल आहे ते तर राहिलं बाजूला, पण अजून जास्त तुमचा परफॉर्मन्स लो व्हायला लागतो. कारण तुम्हाला बर्डन आहे, की त्यांची तुमच्याकडून एवढी अपेक्षा आणि तुम्ही हे फुलफिल करू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही शांत होता आणि विचार करता, की मी पण लोकांकडून ज्या वाजवी अपेक्षा आहेत त्या ठेवणार आहे आणि लोकांच्याही अवाजवी अपेक्षा मी फुलफिल करण्याच्या मागे लागणार नाहीये. त्यांना मी क्लिअर असणार आहे. याला म्हणतात सेटिंग बाउंडरीज. जेव्हा तुम्हाला कळतं आणि त्यासाठी तुमचा अवेअरनेस खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला स्वतःला कळायला पाहिजे, की माझी बाउंड्री कुठपर्यंत आहे, लोकांची बाउंड्री कुठपर्यंत आहे.
जेव्हा तुम्ही लोकांना स्ट्रेच करत नाही तेव्हा आणि तुम्हाला स्वतःलाही स्ट्रेच करत नाही तेव्हा तुम्हाला कळायला लागतं की जेव्हा आपण एकमेकांना खूप अपेक्षेच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी करायला सांगता तेव्हा ताणतणाव निर्माण होतो. जेव्हा ह्या बाबतीत तुम्ही क्लिअर होता तेव्हा तुम्हाला एक एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतं की ओके, ही गोष्ट सध्या यांच्याकडून पॉसिबल नाही आहे, लेट मी ट्राय अदर वेज, लेट मी फाइंड अदर सोल्युशन्स. ओके, जेव्हा हे तुम्हाला क्लिअर व्हायला लागतं की हे मी दुसऱ्या पद्धतीनेही करू शकते तेव्हा इन्फानाईट अपॉर्च्युनिटीज जे म्हणतात, खूप सारे अबंडंट अमर्यादित अपॉर्च्युनिटीज किंवा अमर्यादित संधी आणि सोल्युशन्स आहेत तुमच्या प्रॉब्लेम्स हे तुम्हाला दिसायला लागतं. पण तुम्ही कुठेही लक्ष ठेवताय एवढ्याच भागामध्ये आणि तुम्हाला ऑप्शन्स किती आहेत एवढे सारे. सो आजच हा प्रयत्न करा की तुम्ही कसं स्वतःला वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीजमध्ये वेगवेगळ्या सोल्युशन्समध्ये फाइंड करताय आणि त्यातून तुमचा मार्ग काढताय. ओके, एकाच व्यक्तीकडून एकाच गोष्टीकडून जर तुम्ही खूप सारे एक्सपेक्टेशन्स करताल तर त्यात तुम्हाला त्रास होणार आहे, त्यात लॉस तुमचा आहे, त्या व्यक्तीचाही असेल पण सर्वात आधी लॉस तुमचा आहे. सो आजच ही गोष्ट अंगीकारा की आपल्याला अपेक्षा किती ठेवायच्या आहेत, कोणाकडून ठेवायच्या आहेत, तिथून त्या फुलफिल नाही झाल्या तर आपल्याला कुठून त्या मिळवायच्या आहेत, याचे अजून कसे दुसरे पर्याय आहेत. सो आय एम फाइंडिंग क्रिएटिव्ह सोल्युशन्स हे अफर्मेशन पॉझिटिव्ह स्टेटमेंट मराठीमध्ये मी माझ्या प्रश्नांना सृजनात्मक विचार करून नवीन काही त्याच्यातून उत्तरे शोधत आहे. ओके, सो नेहमीच तिथे उत्तरे आहेत, प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे, फक्त तुम्हाला शोधायचं आहे. आज तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळू दे ही माझी सदिच्छा. नमस्कार, धन्यवाद.